अस्मिता, त्यांनी सांगितलं की तू बाबा होणार आहेस. आहे का येऊ? स्वाति 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 आई बाबांचा फोटो. स्वाति आई 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 स्वाति आई आई बाळा, एवढा त्रास का करून घेतेस तू स्वतःला? अगं तुला खूप मायेनं वाढवलंय ग आम्ही. तू तू आमची मुलगी आहेस. आई, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत, याचाच त्रास होतोय ग मला. आई सांग ना, माझे खरे आई वडील कोण आहेत? मी कोण आहे? मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचले? असे असंख्य प्रश्न पडलेत ग मला, आणि याची उत्तर फक्त तूच देऊ शकतेस. सांग ना आई, कोण आहे मी? सांग ना आई, सांग ना प्लीज. हे बघ स्वाती, मी जरी तुला जन्म दिला नसला ना, तरी मीच तुझी आई आहे ग. आणि अगं तू असा शोध घेऊन का स्वतःचं दुःख वाढवतेयस? आई, तुझी जागा या जगात दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही. मला माझ्या जन्माचं सत्य जाणून घ्यायचं. सांग ना आई. आई आई असं का केलंस आई? माझ्या जन्माचं रहस्य मला न सांगताच मला या चक्रव्यूहात टाकून का निघून गेला तुम्ही? सांग ना आई, का केलंस असं? सांग ना आई, का? आई स्वाति अगं काय बडबडतेस तू? आणि एकदा बघ स्वतःकडे जरा, काय अवस्था करून घेतलीस ही? आणि इतकी कशामुळे अस्वस्थ आहेस? ताई साहेब आणि मोठे साहेब जाऊन आता कितीतरी दिवस झाले. बाहेर ये या दुःखातून.
इतके दिवस मी तुम्हाला काही बोलले नाही, पण आता तुमच्यापासून तरी काय लपवू. 8 दिवसांपूर्वी घराची आवराआवर करताना मला आईची एक मेडिकल फाईल सापडली आणि त्यात असं लिहिलंय की आई कधीच बाळाला जन्म देऊ शकणार नव्हती. मावशी, असं जर असेल तर मग मी कोण आहे? माझा जन्म कसा झाला? तो रिपोर्ट चुकीचाही असू शकेल. चुकीच्या रिपोर्टच्या अशा कितीतरी बातम्या रोज येत असतात ना समोर. हाही तोच प्रकार असेल. नाही मावशी, असं काहीही झालेलं नाहीये. तो रिपोर्ट खरा आहे. पण आई जर मला जन्म देऊ शकत नव्हती तर मग माझी खरी आई कोण आहे? स्वाती, तुझ्या आई बाबांनी तुला किती मायेने वाढवलंय हे मी बघितलंय. आता गेले ते. मग तू पण कशाला या सगळ्या गोष्टीचा विचार करतेस? सोडून दे ते सगळं. तुझं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात कर. मावशी, आई बाबांविषयीचं माझ्या मनातलं प्रेम जरा सुद्धा कमी झालेलं नाही. पण मला माझ्या जन्माचा शोध घ्यायचा आहे. आईने या बाबतीत नक्की काहीतरी लिहून ठेवलं असेल. मला शोधलंच पाहिजे ते. आईच्या जुन्या डायरीत नक्की काहीतरी मिळेल मला. स्वाती, अगं स्वाती, काय हा वेडेपणा? तुला सांगण्यासारखं असतं तर त्यांनी सगळं सांगितलं असतं ना तुला. मावशी, तुझा विश्वास बसत नाहीये ना? थांब. ही फाईल सगळं खरं सांगतेय ना? स्वाती सुधीर आचरेकर हे फक्त माझं नाव आहे, पण मी खरी कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आहे माझा. हे बघ, तुला अडवण्याचा अधिकार नाहीये माझ्याकडे. पण ताई साहेब आणि मोठे साहेब गेल्यानंतर मी माझं घरदार सोडून तुझ्या सोबतीला इथे निघून आले. पण एक सांगते, हा शोध तुला दुःखाशिवाय काहीही देणार नाही. अगं, तू असा शोध घेऊन का स्वतःचं दुःख वाढवतेयस? आई सुद्धा स्वप्नात असंच काहीतरी सांगत होती. पण मावशी, मी ठाम आहे. मला सत्य कळायलाच हवं. आणि काहीही झालं तरी माझी खरी आई कोण आहे हे कळल्याशिवाय मी माझा शोध थांबवणार नाही.
आज मी खूप खुश आहे. माझे स्वप्न आज सत्यात उतरले. माझी आई होण्याची इच्छा आज पूर्ण झाली. वडगावच्या नवशी देवीच्या आशीर्वादामुळे आणि तिथल्या शांताबाईंच्या कृपेमुळे जे हवं ते मिळालं आणि मी स्वातीची आई झाले. शांताबाईंचे माझ्यावर जन्मोजन्मीचे उपकार आहेत, ते मी कधीच विसरणार नाही. बघ, आईनी काय लिहिलंय डायरीत? वडगावच्या नवशी देवीच्या आशीर्वादामुळे आणि तिथल्या शांताबाईंच्या कृपेमुळे मला जे हवं होतं ते मला मिळालंय आणि मी स्वातीची आई झाले. याचाच अर्थ माझ्या जन्माचं रहस्य वडगावच्या शांताबाईंना नक्की माहीत असणार. मी सकाळीच वडगावच्या नवशी देवीच्या मंदिरात जाऊन शांताबाईंना भेटेल. वडगावच्या नवशी देवीच्या आशीर्वादामुळे तिथल्या शांताबाईंच्या कृपेमुळे जे हवं ते मिळालं. स्वाती सुधीर आचरेकर हे फक्त माझं नाव आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. मला थोडी माहिती हवी होती. हे बघा, ही चौकशीची खिडकी नाही. नवस बोलायचं असेल तर इथे थांबा, उगाच गर्दी करत बसू नका इकडे. नाही हो, मला नवस बोलायचा नाहीये. मला इथे राहणाऱ्या शांताबाईंना भेटायचंय. नाही, काय माहितीये का, गेली 15 वर्ष मी या देवळाची पूजा अर्चा बघतोय. मला वाटतं त्या या गावात तर आलेच नसतील गेल्या 15 वर्षात, किंवा देवळात पण आलेल्या मला आठवत नाहीये. मग तुमच्या आधी इथे जे गुरुजी होते त्यांना माहित असतील ना शांताबाई? काय माहितीये का, माझ्या आधी माझे वडील या देवळाची पूजा अर्चा बघत असत, पण ते आता हयात नाहीत ना. हे तुमचं दुर्दैव. आता मीच उभा आहे तुमच्या समोर पुजारी म्हणून, बरं का. हा, अप्पांच्या तोंडी शांताबाई हे नाव मी ऐकलेलं आहे. देवळाची साफसफाई, झाडलोट हे काम बघायची ती, पण नंतर यायचीच बंद झाली. माझ्या मते ती गावात पण नसावी. अहो, मला वाटतं ती हयात पण नसावी. असं म्हणू नका हो प्लीज. मला भेटायचंय त्यांना. माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. अहो, पण तुम्हा शहरातल्या लोकांचं शांताबाईकडे काय काम? त्यांचा माझ्या जन्माशी, माझ्या आयुष्याशी संबंध आहे. पुजारी काका, तुम्ही प्लीज चौकशी कराल त्यांची गावात,
आणि त्यांच्याबद्दल काहीही कळलं तरी मला कळवाल प्लीज. कळवेन. हे माझं कार्ड आहे, यात माझा फोन नंबर आणि पत्ता सगळं लिहिलंय. तुम्हाला काहीही कळलं तरी मला कळवा प्लीज. देवी, मला जन्म देऊन दुसऱ्यांकडे सोपवणाऱ्या आई वडिलांच्या शोधासाठीच मी हा त्रास घेते. यातून तूच मला मार्ग दाखव. हा देवीचा प्रसाद तुमच्यासाठीच देवळात गेले होते. आणि नुसता प्रसाद खाऊ नका, आम्हाला फळही द्या त्याचं. मैं मेरी माँ का फर्ज जरूर अदा करूंगा. तू निरुपा रॉयचं बेरिंग का पकडलंय? काय झालंय तुला? अभि, उगाच काहीतरी बडबडू नकोस. मोठा झालायस आता तू, जरा जबाबदारीनं वाग. आणि मला असं म्हणायचं होतं की आता हनीमून झाला, गोड बातमी कळू दे की आता आम्हाला. देवीचा कौल मिळाला की लगेच. काय झालं? डोकं दुखतंय माझं. डोकं दुखतंय? मग लाडक्या बायकोकडून चेपून घे डोकं. अरे, बायकोकडून सेवा करून घेतलेली कधीही चांगलीच. आय काय म्हणाली ऐकलंस ना? डोकं चेपून द्या. अभि, आय हे माझं ऐकत नाही. बस मॅडम, त्या शीडला सांगा बघू, त्याला काय शिकव म्हटलं तर शिकवत नाही. अहो, त्याला मी म्हंटल की ज्ञान दिल्यानं वाढतं, कुठं नेऊन ठेवणार आहे कुणा. अहो, हेरगिरीचा वारसा तुला. कळलंय, मी सांगते शेटला. तोपर्यंत एक काम करतोस, अभिचं डोकं चेपून देतोस. चेतो की नाही, नको. अरे, होईल बरं, ठीक आहे. मी नको. असं कसं? तुझं डोकं दुखतंय की नाही? बंडू प्लीज चेपून दे. हा, ये चेप 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 डोकं चेप चेप चेप. बंडू, छान व्यवस्थित चेपा डोकं. एकदम व्यवस्थित चेप. असं मस्त चेपतो की तुम्हाला सगळं कसं भारी भारी वाटेल बघा. ये चेप चेपून टाक. बंडोजी, तुमचे हात तर अस्मितासारखे नाजूक आहे. मला माहिती होतं तुझं डोकं वगैरे काही दुखत नाही. हे तू ठरवतेस? डोकंदुखी तापासारखी वाटली तुला की थर्मामीटरवर दिसते? आई काय म्हणाली ऐकलंस ना? हे बघ, बायकोकडून सेवा करून दे.
म्हणजे डोकं चेपून दे. अभि डोकं चेपून दे. अभि तू आता माझं डोकं खूप दुखतंय. डोकं चेपून दे. खूप डोकं दुखतंय माझं. दादा अभि हा? अरे हॅलो. आज तू कुठे गेली होतीस आणि कशाला? कोण आहात तुम्ही आणि हे सगळं मला का विचारताय? ते उलटे प्रश्न विचारायचे नाहीत. मी जे काही सांगतोय ना ते फक्त ऐकायचं आणि तसंच वागायचं. आणि आज जिकडे गेली होतीस ना तिथे पुन्हा जायचं नाहीस. मी जे काही सांगतोय ना ते फक्त ऐकायचं आणि तसंच वागायचं. आणि आज जिकडे गेली होतीस ना तिथे पुन्हा जायचं नाहीस. आणि तुझ्या डोक्यात जे काही खूळ शिरलंय ना त्याचा नाद सोडून द्यायचा. मी जे काही सांगतो ना तेवढंच ऐकायचं. त्याच्यात परिणाम वाईट होती. धमक्या कसल्या देताय हो तुम्ही? आणि तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? उलटे प्रश्न विचारायचा नाही. तुझ्या डोक्यात शिरला नाही वाटतं अजून. हे बघ मी सांगतो तेवढंच ऐकायचं. नाहीतर काय? हॅलो. आज जिकडे गेली होतीस ना तिथे पुन्हा जायचं नाहीस. आणि तुझ्या डोक्यात जे काही खूळ शिरलंय ना त्याचा नाद सोडून द्यायचा. काल मला कोणी फोन केला असेल? कोण असेल? आणि त्याला कसं कळलं मी वडगावला गेलेले? आत्ता कोण आला असेल? काल मी धमकीच्या फोनला जुमानलं नाही म्हणून कोणी आलं नसेल ना? मी का उगीच घाबरतीये? तारा मावशीच आल्या असतील. हे कुणाचं पत्र? तू देवीच्या कृपेमुळे जन्माला आली आहेस. उगाच नसता शोध घेऊ नकोस. देवीचा कोप होईल. देवीचा कोप होईल म्हणजे? चला आता मला माझं काम नीट कॉन्सन्ट्रेशनने करता येईल. त्या बिचाऱ्या बंडूने काय केलं रे तुला? काय केलं काय? सतत बुणबुण करतोय डोक्याशी. मला तुमच्यासारखं व्हायचंय. मला कम्प्युटर शिकवा, मला कम्प्युटर शिकवा. काय एकच काम आहे मला?
कधी कधी मला वाटतं ना तू परवडली. हा सिद्धेश्वर जास्त नाटक करू नकोस. काय करणार आहे? काय करणार आहे? मी तुला एक गंमत सांगू. हो नको, काही गरज नाही. फक्त बंडू इथे येऊन मला त्रास देणार नाही एवढं बघ. हा म्हणजे जा ना आता. इथं दिसला, तिथं दिसला, इथं दिसला, तिथं दिसला, शोध कुठं, शोध कुठं. काय शोधतो? मी त्या शीडला शोधतोय. त्याला का शोधतोयस? काय करणार, अडला बंडूजी शिडरावचे पाय धरी. तुम्हाला मग सांगतो, इकडे शिडरावला कंची बी माहिती विचारा, कंचा बी प्रश्न विचारा, त्याच्या त्या लॅटपॉट मध्ये असतीच. लॅटपॉट तू घेऊन बसत नाही का? लॅपटॉप. मी काय बोललो? तेच बोललो ना. हो तू तेच बोलला. अरे पण ती सगळी माहिती इंटरनेटवर असते. हा अरे तो काय स्वतः लक्षात नाही ठेवत. तू नेटवर सर्च करायला शिकलास ना की तुला पण जमलं. तिथंच तर घोडा अडले ना. ते हेच जमत नाही ना ते सर्च. अरे मलाही जमलं असतं तर मी शिकवलं असतं तुला. तुला सिद्धेश्वर शिकवेल. तू शिकवल? हो शिडराव. हो तुला त्याच्यासारखं बनायचंय ना. हा तो शिकवेल तुला. तो आत बसलाय, जा. यस ऐक, मी तुला पाठवलंय हे नको सांगूस. चिडराव. आले वंशजी. काय काय चाललंय? काय कुठं काय चाललंय? माझी नक्कल का करतोयस तू? आता तुझ्यासारखं स्मार्ट आणि हुशार व्हायचं म्हटल्यावर थोडं तरी नको. अरे पण मग माझी नक्कल का करतोयस? मला ना विचित्र इमेज दाखवणाऱ्या आरशासमोर बसल्यासारखं वाटतंय, कळलं ना? तू जा इथून, मला माझं काम करू दे. बंडू निघ, चल. शिडराव तुम्ही ऐका. तू इथून जा, मला माझं काम करा. मी बसतो. मी इथे तू इथे बसायचं. एक मिनिट. का भांडताय तुम्ही? मनाली याला सांगून ठेवा, याला इथून पहिल्यांदा घेऊन जा, मला माझं काम करायचं. हा करून नाही देत, त्रास देतो. एवढा पण भाव खाऊ नये शिडराव. मला ती नेटची भानगड कळली. आपलं ठरलंय ना. काय ठरलं होतं? मनाली तू ह्याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा, मला माझं काम करायचं. ते होत नाही, मला त्रास देतो. मला त्या लॅपटॉप मधलं आधी शिकवा. अरे तुझे लॅपटॉप म्हणायचे वांदेत आणि इंटरनेट मधलं काय शिकवा? तुला आयुष्यात बाप जन्मत जमणार नाहीये, ते कळलं ना? बंडू तू निघ. मला काम कर बंडू, मला काम करायचंय, तुला कळतंय? ऐकून घे शिडराव, शिकवा. नाही शिडराव, जर तुम्ही मला शिकवलं नाही सांगून तर काय, हे बघा, हे असलं अजिबात करा नाही सांगू तो म्हणाल ताई. हे बघा, हे बघा सांगू ठेवतो. बहिरजी नायकाचा वंशज आहे. ऐकून घे. हे बघा, जर तुम्ही मला शिकवलं नाही, तर देवीचा कोप होईल.
उगाच नसता शोध घेऊ नकोस, देवीचा कोप होईल. देवीचा कोप. कोण आहेस तू आणि देवीचा कोप होईल असं का म्हणतोयस? एक मिनिट. काय गोंधळ काय झालंय? तुम्ही अस्मिता मॅम ना? हो. हा देवीचा कोप होईल असं का म्हणतोय? कोण आहे हा? एक मिनिट, तू शांत हो आधी. हा माझा सहकारी आहे. तू इथे बस, आपण बसून बोलूया. शांत. मला सांग, नाव काय तुझं? मी स्वाती आचरेकर. हे माझं कार्ड. मॅडम, देवीचा कोप वगैरे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ना हो. आणि तुम्ही अंधश्रद्धेविरुद्ध लढता, मग तुमचं सहकारी असं का बोलतोय? बघितलंस? अगं तो गमतीने म्हणाला असेल. बरं सांग, काय झालंय? तू एवढी का चिडली होतीस त्याच्यावर? 6 महिन्यांपूर्वी एका अपघातात माझे आई वडील वारले. ते दुःख विसरण्याच्या प्रयत्नात मी वडिलांचा बिझनेस सांभाळत होते. पण काही दिवसांपूर्वी घराची आवराआवर करताना मला माझ्या आईची, माझ्या जन्माआधीची एक मेडिकल फाईल सापडली. यात असं लिहिलंय की माझी आई कधीच बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. मॅडम, जर असं असेल तर मग मी कोण आहे? माझे आई वडील कोण आहेत? अगं त्यांनी कदाचित तुला अडॉप्ट केलं असेल आणि तुला वाईट वाटू नये म्हणून तुला सांगितलं नसेल. पण मला आमच्या घरात अडॉप्शन संबंधीचे कुठलेच पेपर सापडलेले नाहीये. शिवाय माझ्या आई बाबांनी मीच त्यांची मुलगी आहे असंच रेकॉर्ड क्रिएट केलंय. पण आईच्या 20 वर्षांपूर्वीच्या डायरीत मी एक वाक्य वाचलं आणि मला कळलं की मला घरी आणण्याच्या बाबतीत काहीतरी विचित्र प्रकार घडलाय. वडगावच्या नवशी देवीच्या आशीर्वादामुळे आणि तिथल्या शांताबाईंच्या कृपेमुळे जे हवं होतं ते मिळालं आणि मी स्वातीची आई झाले. वडगावची नवशी देवी? ज्यांना मुलबाळ होत नाही ना, तिथे सगळे लोक जातात आणि काय कसला तरी विधी बी करतात. तुझं बी आईबाप त्याच्यासाठीच गेलं असते. पण मग ही शांताबाई कोण आहे? मी पण माझ्या आई वडिलांकडून हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. पण ही डायरी वाचल्यावर मला असं वाटतंय की ही शांताबाईच माझी आई असेल का? पण मग तिने मी झाल्यावर मला असं दुसऱ्यांकडे देऊन का टाकलं? मी मुलगी होते म्हणून? असे सगळे प्रश्न अस्वस्थ करतात मला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी वडगावच्या नवशी देवीच्या मंदिरात गेले होते. तिथल्या पुजाऱ्यांकडे मी शांताबाईंची चौकशी केली, पण त्यांना शांताबाईंबद्दल फार काही माहिती नव्हती. स्वाती, अगं तू तिथल्या पुजाऱ्यांकडे तुझं कार्ड दिलंयस ना, मग जरा पेशन्स ठेव, काहीतरी माहिती नक्की मिळेल. तुला तुझ्या आई वडिलांनी तूच त्यांची स्वतःची मुलगी आहेस असं समजून प्रेमाने वागवलं ना, आणि दुर्दैवाने आता ते हयातही नाहीये.
मग हा सगळा त्रास का, कशासाठी? आणि ज्या आई बाबांना तू नकोच होतीस त्या आई बाबांचा शोध घेऊन काय मिळणार आहे तुला? पुजारी काका म्हणले त्याप्रमाणे ती शांताबाई जिवंत नसली तर? तुम्ही सगळे असं का बोलताय? मी कोणाची मुलगी आहे? माझं कुळ काय? माझं खरं आडनाव काय? आई बाबांनी मला या बाबतीत अंधारात का ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला फक्त शांताबाईच देऊ शकतात. स्वाती, हे बघ, तुझी तळमळ मला कळते, पण या सगळ्याचा स्वतःला इतका त्रास का करून घेतेस तू? मला त्रास होतोय कारण मी वडगावहून आल्यावर मला एक धमकीचा फोन आला होता. आज जिकडे गेली होतीस ना तिथे पुन्हा जायचं नाहीस. आणि तुझ्या डोक्यात जे काही खूळ शिरलाय ना त्याचा नाद सोडून द्यायचा. आणि आज हे पत्र आलं. तू देवीच्या कृपेमुळे जन्माला आली आहेस. उगाच नसता शोध घेऊ नकोस, देवीचा कोप होईल. मॅडम, मी माझ्या जन्मदात्या आईबाबांचा शोध घेतला तर देवीचा कोप का होईल? पण मग या धमक्या कोण देतंय तुला? हे मला एक गोष्ट सांग, तुझं नाव आणि फोन नंबर फक्त त्या गुरुजी काकांनाच माहिती होता ना? हो, पण ते का असं करतील? ते का धमकी देतील? स्वाती, तुला धमक्या कोण आणि का देतंय हे आपण शोधून काढू. आम्ही तुझ्या सोबत आहोत. स्वाती, तुझे खरे आई बाबा कोण आहेत हे कळल्यावर तुला फायदा होणार आहे का नुकसान हे मी नाही सांगू शकत. पण तुला आलेले फोन कॉल्स आणि हे पत्र हे सांगतंय की तुला हे कळल्याने नक्की कोणाचं तरी नुकसान होणार आहे. आणि आता हा सगळा काय प्रकार हे कळण्यासाठी उद्याच वडगावच्या नवशी देवीच्या मंदिरात जायला हवं. झूम बॅक कर आणि गुरुजींकडे पॅन करा. अहो कशाला उगाचच? असं कसं? हे घ्या, हे घ्या. अहो कशाला? अहो ठेवा. नवसाला पावणाऱ्या देवीच्या स्टोरीत तिथले गुरुजी दिसायलाच हवे ना. आणि मग कसे ना गुरुजी, ही स्टोरी टेलिकास्ट झाल्यानंतर देवीची महती सगळ्यांना कळेल. हो. आणि मग इकडे भरपूर लोक येतील, त्यामुळे देवळाचं उत्पन्न वाढेल आणि तुम्हालाही फायदा होईल ना. अहो म्हणून तर परमिशन दिली आहे शूटिंगची, म्हणजे माझ्या फायद्यासाठी नाही हो, देवीच्या फायद्यासाठी, देवळाच्या फायद्यासाठी. अहो म्हणजे देवळाचं उत्पन्न वाढलं की देवळाचा जीर्णोद्धार करता येईल, देवीला खऱ्या सोन्याचा मुकुट चढवता येईल. देवी देवी. आणि मुख्य म्हणजे ज्या जोडप्यांना अपत्य नाही त्यांना जर ही बातमी कळली तर त्यांनाही देवीचा आशीर्वाद मिळेल. अहो म्हणून तर आमच्या चॅनलने या देवळाची माहिती द्यायचं ठरवलंय. एका अर्थी समाजाचं आणि देवाचं कामच करताय तुम्ही. अहो आमचं राहू द्या, आमचं काय, पण तुम्ही तर किती वर्ष झाले इथे काम करताय. मी गेली 15 वर्ष करतोय, त्याआधी माझे तीर्थरूप होते इकडे. अरे वा. मग या देवळाच्या माहिती बरोबर तुमची आणि तुमच्या वडिलांची माहिती सुद्धा सांगूयात आपण स्टोरीत, काय? हो. नाही हो, पण आता आप्पा हयात नाहीत. अच्छा. हो का? मग आपण त्यांचा फोटो दाखवूयात. हो. आणि मग तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या वडिलांबद्दल माहिती सांगा. हो सांगीन ना. आणि या देवीच्या आशीर्वादामुळे ज्या जोडप्यांना मुलं झाली आहेत त्यांची काही माहिती दाखवता आली तर ती पण दाखवूयात, काय? त्यामुळे काय, ही देवी किती जागृत आहे आणि नवसाला पावणारी आहे हे सगळ्या लोकांना कळेल ना. हो हो, रजिस्टर तयार आहे, अगदी लिस्ट सकट. म्हणजे काय आहे, पत्ते आणि नाव ह्याच्या सकट सगळं तयार आहे. अरे वा. काय दुपारची वेळ आहे, आता गर्दी कमी असते,
मी आत्ताच दाखवतो ना तुम्हाला. चला या. स्वाती, तू आत्ता गाडीतच थांब. बंडू, मॅडमनी असं सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत स्वातीला सोडून कुठेही जायचं नाही. ओके? स्वातीला ज्या माणसाने धमक्या दिल्या तो माणूस किंवा त्याचा साथीदार इथे आजूबाजूला कुठेतरी असण्याची शक्यता आहे. तू इथेच थांब, मी गावात जाऊन चौकशी करतो. शिडराव, मला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला म्हणून सांग, मला त्या पुजाऱ्याचाच डाऊट येतो. कळेल आपल्याला, मॅडम त्याचं स्कॅनिंग करायला गेलं. आलो मी, चल. आता काय? एक डाऊट आहे. कसला? इथल्या इथं फिरलं तर चालेल ना? फालतूगिरी करू नको. उभा राहा इथे. स्वाती, ठीक आहे, आलो. म्हणाली मुलं झालेल्या जोडप्यांच्या लिस्टमध्ये स्वातीच्या आईबाबांचं म्हणजे आचरेकरांचं नावच नाहीये. मॅडम, देणगी दिलेल्यांमध्ये त्यांचं नाव आहे. अगं पण मग विधी केलेल्यांमध्ये सुद्धा त्यांचं नाव हवं ना. अहो, तुम्ही कशाला उगाच त्रास घेत बसला? अहो, असं काय म्हणताय? देवळाच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही इतकं काम करताय, पण आता तुम्ही कोणाबद्दल बोलत होतात?